नमस्कार, मी हर्ष दुधे आपल्या सर्वांचं आपल्या या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आहे. तुम्हाला माहिती आहे की मी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला विविध प्रकारच्या शैक्षणिक घडामोडींची माहिती देत असतो आणि माहिती ही खरी आहे आणि बऱ्यापैकी अधिकृतच्या जवळ जाणारी आहे हे समजल्यानंतरच तुमच्याशी ती मी शेअर करत असतो. त्याच्यामुळे तुम्ही जर पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल किंवा पहिल्यांदा या यूट्यूब चॅनलला भेट देत असाल तर माझी विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा. कारण की ह्या व्हिडिओचा एकमेव उद्देश आहे की तुम्हाला योग्य आणि खरी माहिती मिळाली पाहिजे आणि दुसरं म्हणजे तुमच्या करिअरच्या दृष्टीने कुठेतरी त्या माहितीचा उपयोग झाला पाहिजे. त्याच्यामुळे या एकमेव उद्देशातून मी हे चॅनल सुरू केलं आहे. तुम्ही लाईक करा, शेअर करा अशी मी विनंती करणार आहे. तुम्हाला माहिती आहे की मी या चॅनलच्या माध्यमातून शालेय शिक्षण असेल, तंत्र शिक्षण असेल, वैद्यकीय शिक्षण असेल, उच्च शिक्षण असेल, तंत्र शिक्षण असेल, अशा सर्व प्रकारच्या KG to PG शैक्षणिक घडामोडींची माहिती देत असतो. त्याच्यामुळं आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा. तर आज मी तुम्हाला शिक्षक भरतीविषयी अपडेट देणार आहे. याचं कारण असं की मी अनेकदा यूट्यूब सर्च करतो तर बरेच जम्बलिंग व्हिडिओ मला पाहायला मिळतात आणि त्याच्यामधून कुठेतरी मला असं वाटतं की चुकीची माहिती तुमच्यापर्यंत जाऊ शकते. त्याच्यामुळं थोडी माहिती करेक्ट करून सांगितलेलं कधी बरं असते आणि त्याचा फायदा तुम्हाला होईल. त्याच्यामुळे मी शिक्षक भरतीबाबत अपडेट देणार आहे. हे का? कारण की मी तिथे होतो आणि मला माहिती आहे की नेमकं काय झालं आहे. तर आपल्याला माहिती आहे की ही शिक्षक भरतीचं खूप जुनं रडगाणं आहे. जवळपास 2017पासून ही शिक्षक भरती सुरू आहे. सरकारे बदलत गेली पण शिक्षक भरती जैसे तेच आहे. काही 5-6 हजार लोकांची भरती झाली असेल, मात्र प्रत्येकजण कोणीतरी नवीन सरकार बदललं. त्याच्यात तर आपण 3 सरकार बदलले म्हणजे बघितले आणि नेहमी मग एकच घोषणा होते की आम्ही शिक्षक भरती करू, शिक्षक भरती होणार. मात्र आत्ताची सध्याची परिस्थिती अशी आहे की जी 30,000 शिक्षक भरती करू असं राज्य सरकार सांगतायत. आपले माननीय शिक्षण मंत्री केसरकर साहेब सांगतायत. हे सगळं आत्ता ती प्रोसेस सगळी सुरू आहे आणि साधारणतः 23 जिल्हा परिषदांमध्ये बिंदू नामावलीचं म्हणजे रोस्टर तपासणीचं काम पूर्ण झालं आहे. हे बिंदू नामावलीचं काम हे आपल्याला माहीत नसेल तर मी थोडं अपडेट करून देतो की हे विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये एक मागासवर्गीय कक्ष असतो. त्या कक्षामार्फत हे रोस्टर बिंदू नामावली तपासणीचं काम होतं आणि ते पूर्ण झाल्यानंतर त्याची माहिती परत ही ZP कडे पाठवली जाते. तर अशा प्रकारे 23 जिल्हा परिषदांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तिचं रोस्टर कंप्लीट झालं आहे आणि तिथे ही शिक्षक भरती आता सुरू होणार आहे. हे तर माहिती एकदम आहे आणि ही कालचीच माहिती आहे आणि मी स्वतः तिथे होतो त्या याच्यामध्ये, म्हणून तुमच्याशी शेअर करावं ची इच्छा झाली म्हणून सांगतो आहे ही माहिती. मात्र जे आता खाजगी अनुदानित संस्था आहेत बऱ्यापैकी किंवा तिथे अजूनही त्यांचं जे रोस्टर तपासणीचं काम आहे ते पूर्ण झालेलं नाही आहे. त्याच्यामुळं ज्या अनुदानित संस्था असतील किंवा खाजगी संस्था असतील त्या सगळ्या तिथे जे शिक्षक भरतीसाठी हे रोस्टर तपासणीचं काम पूर्ण झालं पाहिजे, मात्र ते झालेलं नाही आहे अजून पूर्ण. त्याच्यामुळं त्या शाळांमधील भरती जी असेल ती रखडण्याची शक्यता मला वाटते. आणि काल मला सांगायला आवडेल की पुण्यामध्ये राज्यस्तरीय शैक्षणिक परिषद सुरू आहे 16 आणि 17 अशी 2 दिवसाला. तर काल ती परिषद झाली, आज पण सुरू आहे आणि त्याच्यामध्ये स्पष्टपणे आयुक्त साहेब असतील किंवा या सर्वांनी त्याच्याबद्दल म्हटलं की 23 जिल्ह्यांमध्ये सरकारी शाळांमधल्या आपल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत त्याच्यामध्ये ही बिंदू नामावली पूर्ण झाली आहे. मात्र ज्या काही खाजगी संस्थांच्या शाळा असतील किंवा ज्यांना अनुदान मिळतं त्या शाळांचं बिंदू नामावलीचं काम हे पूर्ण झालेलं नाही आहे. त्याच्यामुळं ते काम तातडीने पूर्ण करण्याची गरज आहे अशा सूचनासुद्धा त्या बैठकीत आयुक्त साहेब असतील, सचिव आहेत आपले शालेय शिक्षण विभागाचे, त्यांनी दिले आहे. मात्र ही प्रोसेस बघा, शिक्षण विभागाचं काम आहे डेटा भरून हे विभागीय आयुक्त कार्यालयात पाठवणं आणि तिथून मागासवर्गीय कक्षाकडून ते चेक करून घेणं. मात्र फक्त तिथे शिक्षण विभागाची बिंदू नामावली चेक केल्या जात नाही तर इतर सध्या जे सगळे शासकीय विभाग आहे, सरकारी विभाग आहे त्यांचेसुद्धा रोस्टर बऱ्यापैकी तपासले जातं. म्हणून त्याला वेळ जातो. ही खूप वेळखाऊ आणि किचकट प्रोसेस आहे या संपूर्ण. त्याच्यामुळं त्याला आणखी काही वेळ लागण्याची शक्यता आहे. म्हणून आत्ता तरी सध्या सरकारी शाळांमधील, स्थानिक स्वराज्य शाळांमधील भरती सुरू होईल आणि आयुक्त साहेबांनी सांगितलं आहे की जे तातडीने पूर्णसुद्धा होईल याची आम्ही नोंद घेतली आहे. पवित्र पोर्टल मार्फत कालच बघा भरपूर सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. आता त्या सूचना काय आहेत किंवा काय आहे हे तुम्ही भावी शिक्षक सर्व आहात, त्यामुळे तुम्हाला वाचून दाखवण्यात मला काही हे नाही आहे. फक्त मला योग्य माहिती तुम्हाला शेअर करावी वाटली की ही भरती सुरू होईल 23
झेडपी बाकीच्या झेडपीचे अजून रोस्टर तपासणीचं काम बाकी आहे, त्याला अजून काही कालावधी लागू शकतो. त्याच्यानंतर खाजगी व्यवस्थापनांचा शाळांचा मोठा प्रश्न आहे तिथल्या शिक्षक भरती. त्याबाबत काही शिक्षक संघटना आपल्या भेटायला आल्या होत्या, ज्या उमेदवारांसाठी काम करतात. या त्यांनीसुद्धा त्यांची भूमिका त्यावेळी शिक्षण मंत्री असतील त्यांच्याकडे मांडली, आयुक्त साहेबांकडे मांडलेली आहे. त्याच्यामुळं या भरतीला थोडा जी आहे व्यवस्थापनाच्या शाळांमधील त्यांना थोडा उशीर लागू शकतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा मला तुमच्याशी सांगावा वाटतो की कंत्राटी भरती शिक्षक भरती होणार नाही, हे काल स्पष्ट केलं आहे. मंत्री महोदयांनी हे काल एकदम स्पष्टपणे सांगितलं. काल तिथे पत्रकार परिषदसुद्धा झाली, मी होतो तिथे, आणि हा मुद्दा आम्ही उचलला होता की कंत्राटीकरण एकूणच सरकारने काढलं आहे, संपूर्ण सगळीकडं कंत्राटी पदं भरायची आहेत. हे तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की शिक्षक भरतीमध्ये कुठेही कंत्राटीकरण येणार नाही. आतापर्यंत जी शिक्षकांची भरती जशी सुरू होती तशीच ती सुरू राहणार आहे. आणि जे आत्ता ज्या म्हणजे समग्र शिक्षा अभियान किंवा या माध्यमातून ज्या जागा भरल्या जातात त्या तशाच सुरू राहतील. मात्र प्युअरली जी आपली सरकारची भरती असते आणि ती राहतं म्हणजे जी आत्ता सुरू झाली आहे त्याच्यामध्ये कुठं ॲज सच कंत्राटी भरती ही होणार नाही आहे. ही जी आपली नेहमीची शिक्षक भरती आहे तीच होणार आहे, हा त्यांनी पुनरुच्चार केला. कारण की अनेक दिवसापासून असं सुरू आहे की कंत्राटीकरण आणि सरकारने खरंही जी आर तसाच आहे, निर्णय तसाच आहे शासनाचा, पण शिक्षक जे भरण्यात येतील ते कुठेही कंत्राटी करण्याचे भरण्यात येणार नाही असे की सरकारने स्पष्ट केलं. त्याच्या बातम्याही तुम्ही आज वाचल्या असतील. त्याच्यामुळं ह्या दोन मुद्द्यांवर मला तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगावी वाटली. साधारणतः त्या जी प्रोसेस आहे ती प्रोसेस शिक्षण विभाग हा पूर्णपणे राबवण्याचाच प्रयत्न करत आहे. मात्र त्यांनी त्यांचीसुद्धा एक हे सांगितली की त्याच्यामुळे का उशीर होत आहे. तर एक म्हणजे की अनेक उमेदवार हे काही उमेदवार हे कोर्टात केस करतात आणि कोर्टात केस झाली की ती प्रक्रिया कुठंतरी थोडी लांबते. त्याचप्रमाणे काही तांत्रिक अडचणी आहेत, जशी रोस्टर तपासणी, बिंदू नामावली तपासणी, ही सुद्धा एक त्याच्यामधली एक अडचण आहे. त्याचप्रमाणे ज्या वेळोवेळी तांत्रिक अडचणी उद्भवतात त्या सर्वांमुळे शिक्षक भरती ही लांबते. ही शिक्षक भरती तातडीने पूर्ण करून शाळांमध्ये, प्रामुख्याने सरकारी शाळांमध्ये आणि अनुदानित शाळांमध्ये शिक्षक नेमायचेच आहे आम्हाला, हे त्यांनी काल स्पष्टपणे सांगितलं. आणि नंतर आमच्याशी वार्तालाप करताना सुद्धा ह्या गोष्टी क्लिअर झाल्या. कुठेतरी तुम्ही अंक वाचा, पेपर वाचा, तुम्हाला पेपरमध्ये सुद्धा हे दिसलं आहे की आम्हाला शिक्षक भरती करायची आहे, फक्त त्याला कुठेतरी ह्या 2-4 गोष्टींची थोडी अडचण येते म्हणून ती लांबत आहे. आत्ताच्या टप्प्यात ही 30,000 शिक्षकांची भरती आहे, ती तर होणारच आहे. त्याचप्रमाणे पुढच्या टप्प्यातसुद्धा तातडीने ही शिक्षक भरती आम्हाला करायची आहे. त्याच्यामुळं हा टप्पा एकदा संपला की परत लगेच दुसऱ्या टप्प्यातल्या शिक्षक भरतीकडे वळायचं असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं. आणि त्या शिक्षक भरतीच्या दृष्टीने सुद्धा ज्या काही माहिती आहे, शिक्षक भरती जर आपल्याला करायची असेल भरती वेळेला तर अर्थ खात्याची म्हणजे वित्त विभागाची त्याला परवानगी लागत असते हे ते. तर याच्यासाठी सुद्धा पाठपुरावा सुरू आहे शिक्षण विभागाकडनं, हे सुद्धा काल त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्याच्यामुळं आता जे विद्यार्थी शिक्षक भरतीची वाट पाहत आहेत किंवा जे उमेदवार आहेत त्यांनी थोडी आता वाट पाहावी लागणार आहे. हे तर 23 झेडपीच्या तातडीनं सुरू होऊन जातील. बिंदू नामावली त्यांची पूर्ण झाली आहे, त्याची प्रक्रिया पण आली आहे, सूचना पण आल्या आहे, सगळ्या ही होईल. आणि पुढचीसुद्धा थोडी त्याला वेळ लागेल जी खाजगी शाळांमधील शिक्षक भरती आहे ती. आणि पुढच्या टप्प्याची सुद्धा शिक्षक भरतीची प्रक्रिया ही लवकर सुरू होईल. त्याच्यामुळं उमेदवारांनी निश्चिंत राहावं असं एक प्रकारे त्यांनी काल सूचना म्हणजे सांगायचा प्रयत्न केला आहे आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून. तर अशा प्रकारे या भरतीबाबत तुम्हाला माहिती द्यायची मला वाटली. शिक्षक भरतीबाबत त्याची माहिती दिली. कंत्राटीकरण होणार नाही आहे, परत एकदा मी तुम्हाला सांगतो, शिक्षकांच्या भरतीमध्ये प्रामुख्याने असं त्यांनी सांगितलं आहे. शेवटी सरकार आहे, सरकार बदललं, निर्णय बदलतं ते तुम्हाला माहिती आहे. त्याचप्रमाणे याची बिंदू नामावलीचं काम एकदा पूर्ण झालं की तातडीने हे सगळं सुरळीत होणार आहे आणि पुढच्या टप्प्याची सुद्धा भरतीची प्रक्रिया सुरू होईल असं त्यांनी सांगितलं. तर अशा प्रकारे तुम्हाला मी शिक्षक भरतीत कंत्राटीकरण नाही, बिंदू नामावली अशा बाबींबाबत माहिती सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब जरूर करा. शिक्षक भरतीबाबत बरेचसे माझेसुद्धा मित्र आहेत जे काम करत आहेत ग्राउंड लेवलला.
तरी तुम्हाला काही माहिती आवश्यक असल्यास किंवा काही शंका असल्यास, काही समस्या असल्यास किंवा माझ्यामार्फत तुम्हाला काही सांगायचं असल्यास आवर्जून मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. तुमचे प्रश्न मांडण्याचा नक्कीच प्रयत्न करेन मी. आणि आवर्जून मला सांगा काय तुम्हाला शंका किंवा काय विचारणं असेल किंवा परत काही तुमच्या सूचना असतील, या सर्वांची माहिती तुम्ही मला सुचवू शकता कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून. आणि अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी आपण भेटत राहू. त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा एवढी मी तुम्हाला विनंती करेल. आपण भेटत राहू. धन्यवाद.